आणि आपण बघतोय दृश्यांमध्ये यावेळेस देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर आलेले आहेत। इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक राजकीय नेत्यांशी ते बोलतायत। एकनाथ शिंदे देखील त्यांच्या सोबत, देवेंद्र फडणवीस हे अमित शहा, जे पी नड्डा, नितीन गडकरी यांची भेट घेत आहेत। एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी आलेले आहेत। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं आता स्पष्ट झालेलं आहे आणि 2 तासांपूर्वी हा निर्णय झाला आणि आपण बघतोय यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून आता इथं शपथ घेतील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील स्टेजवर पुढच्या काही क्षणात त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। निश्चितच हे 3 महत्त्वाचे नेते राज्यातले व्यासपीठावर उपस्थित आहेत। मात्र यासोबत आता संपूर्ण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा अगदी काही वेळातच व्यासपीठावरती पोहोचणार आहेत। आझाद मैदान या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळातच ते व्यासपीठावर उपस्थित होतील। मात्र सध्याची 2 दृश्य अतिशय महत्त्वाची आहे। एकीकडे आपण बघतोय अजित पवार, तर दुसरीकडे आपण बघू शकतोय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे। आणि यावेळेस जर आपण बघितलं तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे जे कोट आहे त्यांचा कलर मात्र काहीसा सारखाच बघायला मिळतोय, जो की गुलाबी कलर आहे। एकंदरीत राष्ट्रवादीची निमंत्रण पत्रिकाही आपण बघितली, ज्यामध्ये गुलाबीच कलर होता आणि यंदा लाडक्या बहिणींना आकर्षित करण्यासाठी दादा गुलाबी ब्लेझर घालतात का, ही चर्चा सुरू असतानाच लाडक्या बहिणींनी मात्र त्यांची जादू यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवली आणि आता कदाचित लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हे गुलाबी रंगाचे कोट घातलेले आहेत। मात्र आपण या दृश्यांमध्ये पाहतोय एकनाथ शिंदे मात्र काहीसे बाजूला बसले असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अगदी 2 तासांपूर्वी महत्त्वाचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला, ते म्हणजे उपमुख्यमंत्री पद ते स्वीकारतील असा निर्णय एकनाथ शिंदे यांचा होता। आणि मात्र तरी काही दिवसांपासून जी त्यांची मागणी होती ती म्हणजे आम्हाला जर गृहमंत्रीपद दिलं तरच मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, अशी मागणी जी एकनाथ शिंदे यांची होती ती अद्याप मान्य झालेली नाही आहे। केवळ उपमुख्यमंत्रीपद सध्या एकनाथ शिंदे स्वीकारणार असल्याचं कळतंय। तर त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमक्या काय मोठ्या घडामोडी घडतात याकडेही आपलं लक्ष असेल। मात्र व्यासपीठावर लागलेले हे जे फोटो आहे हे देखील सर्वांचं तितकंच लक्ष वेधत आहे।